नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण संतोष डक, गाव मांडकी, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या शेतामध्ये आपण पेरूच्या शेतामध्ये आलेलो आहोत। तर आपल्या सोबत दिगंबर भाऊ पडुळे हे त्यांचे फार्म मॅनेजर आहेत। तर हे आपल्या सोबत आहेत। तर आज आपण त्यांच्या पेरूला सुरुवातीला छाटणीपासून आतापर्यंत ही ट्रीटमेंट दिलेली आहे। तर आपण या पेरूच्या बागेसाठी खत टाकत असताना आपलं न्यूट्रीॲप कंपनीचं फॉर्म्युला नंबर 1 ही बॅग या खतामध्ये मिक्स करून टाकलेली आहे आणि फवारणीमध्ये फॉलिकॅल आणि के बोरॉन या औषधाचा वापर आपण सेटिंगसाठी दिलेला आहे। तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून या बागेबद्दल जाणून घेऊयात। भाऊ नमस्कार। नमस्कार। सर्व शेतकरी बंधूंना आपला परिचय करून द्या। माझं नाव दिगंबर पडुळे, गोपाळपूर राहणार, मांडकी येथे मी कामाला आहे संतोष डक यांच्याकडे। के बोरॉन आणि फॉलिकॉलची फवारणी घेतली आम्ही। तर पहिले मागच्या वर्षी आमचे पेरूची सेटिंग अशी गोल होती, पण ह्या वर्षी त्याची फवारणी घेतल्यामुळे आमची सेटिंग अशी लांब आणि सेटिंग पण जबरदस्त झाली आणि फळ पण भरपूर लागलेले आहेत। त्यामुळे न्यूट्रीॲप कंपनीचा फॉर्म्युला वापरल्याने आमचे यावर्षी एक सेटिंग अशी वाटली की बाबा मागच्या वर्षीपेक्षा आमच्याकडं डबल माल यावर्षी पेरूवर। बरोबर, तुम्ही खतामध्ये फॉर्म्युला नंबर 1 ही खताची बॅग वापरलेली बरोबर? हो बरोबर। तर तुम्हाला गेल्या वर्षीच्या तुलनेत या बागेमध्ये काय फरक दिसत आहे? गेल्या वर्षीपेक्षा आता फळाची क्वालिटी बी सध्या आता छोट्या असताना चांगली आहे। गेल्या वर्षाची गोल होती बरोबर, पण या वर्षाची तोटी अशी लांब झाली, लांबट आहे बरोबर। आणि फळ पण गेल्या वर्षीपेक्षा डबल या वर्षी। फळ पण डबल आहे हो बरोबर। आपण गोल झालते जागीच या वर्षाची लांब तोटी याची। हो हो, गेल्या वर्षीपेक्षा माल असा डबल लागलेला आहे, डबल लागलेला आहे बरोबर। तर हे लांब तोटीचा फायदा काय आहे? लांब तोटीचा फायदा म्हणजे फळ असं दिसायला भारी दिसतं आणि वजनदार साईज वाढते बरोबर। गोल यांना जागीच असे बारीक आपले गोल असे गोल झाले म्हणजे पोसत नाही लिंबावाने झाले पिवळे होऊन घालतात बरोबर बरोबर। आणि तुम्ही जे आता हे फॉलिकॅल आपण फुलाच्या अवस्थेमध्ये फॉलिकॅल आणि के बोरॉन दिलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला काय फरक वाटत आहे? फॉलिकॅल आणि के बोरॉनमुळे आमची सेटिंग पण चांगली झाली बरोबर। दरवर्षी फुल लागून असं गळ होत होती, या वर्षी गळ बी नाही झाली। फुल जेवढं लागलं तेवढी पण सेटिंग सक्सेस झाली। गळ काहीच नाही, फुल जेवढं आहे तेवढं पेरू सक्सेस लागलेलं आहे। तर तुम्ही बाकी शेतकरी बंधूंना काय सांगू शकतात या न्यूट्रीॲप प्रोडक्ट बद्दल, या उत्पन्नाबद्दल? न्यूट्रीॲप प्रोडक्ट आम्ही पहिला मोसंबील पण वापरलेला आहे, त्याची पण आम्हाला सेटिंग नंबर 1 आली। या वर्षी आमचा रोपड्यावरचा पण माल आहे ना नंबर 1 राहिला। या वर्षी आमचा रोपड्याला 475 झाडाला 6 टन माल निघलेला आहे बरोबर। आणि तुम्ही बाकी या खत वगैरे तुम्हाला वापरलेले गेल्या वर्षीपासून तुम्ही मोसंबील वापरतात, याचे शेतकरी बंधूला काय सांगाल? तुम्ही वापरायला पाहिजे? पहिले आम्ही खत वापरत होतो, आमच्या झाडाची क्वालिटी म्हणजे असं पिवळटपणा हे ते जात नव्हता, पण न्यूट्रीॲप कंपनीचा फॉर्म्युला वापरल्यापासून आमच्या झाडावरचे असं पिवळटपणा सर्व चालले गेला आणि झाडाची क्वालिटी बी अशी एकदम हे राहिली बरोबर। पहिले असे झाड असे पिवळे, पुन्हा पिवळे झाडे झाले की नंतर असे काही दिवसांना असं त्याच्यावर काडी हे परिणाम भरपूर वाढायचे बरोबर। न्यूट्रीॲप कंपनीचा फॉर्म्युला वापरल्यापासून आमचं म्हणजे असं झाडावरचा रोगराई एकदम असं कमी झालेला आहे। बाकी शेतकरी बंधूंना काय सांगसाल तुम्ही? तुम्हाला जर कधी समजा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा न्यूट्रीॲप कंपनीचा अनुभव घेऊन बघा, तुम्हाला रिझल्ट लगेच कळून जाईल बरोबर। धन्यवाद।